नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात न्यूज मराठी। पुरंदरमध्ये महाविकास आघाडीमध्ये संघर्ष। संजय जगताप यांनी आघाडी धर्म पाळावा, पत्रकार परिषदेमधून संभाजी झेंडे यांचं आवाहन। 2019च्या निवडणुकीमध्ये आघाडीचा धर्म आम्ही पाळला आहे। केंद्रीय नेतृत्वाने मतविभागणी होऊ नये म्हणून मला माघार घ्यायला सांगितली, त्यामुळे मी माघार घेतली आणि आघाडीचा उमेदवार निवडून आणला। आता मात्र समोरच्यांनी देखील आघाडी धर्म पाळायला हवा आणि यावेळेस ही जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून मला संधी द्यावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संभाजी झेंडे यांनी केले। झेंडे यांनी या संदर्भात सासवड येथे एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संजय जगताप यांना पाठीमागील निवडणुकीत ठरलेल्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि यावेळेस आघाडी धर्म पाळण्याचं आवाहन केले। ही गोष्ट गोविंद बागेतली आहे आणि आम्ही त्यांच्या घरीच नाश्ता करून एकाच गाडीने तिकडे गेलो होतो, तिथून बरोबर आलो। तरी पण पुढे ह्या वाटाघाटी थोड्या चालूच होत्या, त्याच्यामुळं म्हणजे साधारण त्यांनी त्यावेळी ते इंडिकेट केलं होतं। शेवटी 2 तारखेला मी आय विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ 2 ऑक्टोबर जी गांधी जयंतीचा दिवस असतो, आत्ताच काल परवाच झाला, त्यावेळेलाही तोच दिवस होता। त्याच दिवशी संध्याकाळी ती घटना घडल्यानंतर हेमंत टकले होते, स्वतः साहेब होते, त्यांनी थांबायला सांगितल्यानंतर क्षणभर कोणताही माणूस नाराज होईल की एवढी तयारी केल्यानंतर 1.5 वर्ष शेतकरी मेळावा तुम्ही पाहिला आहे, 16 जानेवारी 2019चा, तुम्हाला सगळ्यांना ती डेटही माझी अजून पाठ आहे। त्याच्या अगोदरही आम्ही तालुकाभर फिरत होतो, अध्यक्ष हेच होते, तर सगळी तयारी झाली होती। परंतु मी केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला आणि पक्षाचं हित पाहिलं, दोन्ही पक्षांचं हित पाहिलं, आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म तसाच घरी घेऊन गेलो, जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे। हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं। 2019ला संजय जगताप यांनी शब्द दिला होता, साहेबांनी देखील शब्द दिला होता, त्यामुळे यावेळी मी थांबणार नाही असं देखील संभाजी झेंडे यांनी म्हटलंय। तर हा 2019चा जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर मग संजय जगताप आमदार झाले। आता त्यावेळी त्यांनी शब्द दिलेला होता, आदरणीय साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या वेळी तुमचा विचार करू। त्याच्यामुळं मी दावेदारी केलेली आहे की यावेळेला मी काय थांबणार नाही। त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी काय केलं याबाबतची सगळी आकडेवारी आपल्याकडे आहे आणि योग्य वेळेला आपण ते जाहीर करू असं म्हणत त्यांनी एक प्रकारे 2019च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने केलेल्या कामावर आक्षेप घेतलाय आणि मी यावेळेला निवडणूक लढवणारच आहे। आता राहिला प्रश्न आघाडी धर्माचा, याच्यामध्ये मी योग्य वेळेला जाईल की 2019च्या पार्लमेंट इलेक्शनला आघाडी धर्म पाळला गेला का, 2019ला पाळला, विधानसभेला पाळला गेला का, याच्याबाबत आकडेवारी सकट ती आज वेळ नव्हे। मी आता एवढाच हा इतिहास सांगण्यापुरतं तुम्हा सगळ्यांना इथं मुद्दाम बोलवलं होतं आणि मी लॉजिकली का म्हणतोय हे तुम्हा सगळ्यांना कळणं आणि तुमच्यामार्फत जनतेला कळणं ही माझी भूमिका आहे। एकंदरीतच पुरंदरमध्ये सध्या आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी ही जागा आघाडीतील काँग्रेसची असल्याचं म्हटलं होतं, मात्र तरी देखील संभाजी झेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून या जागेवर दावा करण्यात येतोय आणि त्यामुळे आघाडीमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली।